नर्मदे हर. आपल्या हिंदू धर्मात श्रीमद भागवत महापुराण हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. यामधल्या दशमस्कंदमध्ये 52वा, 53वा आणि 54वा अध्यायामध्ये रुक्मिणी स्वयंवर हा कथाभाग आहे. भागवत सप्ताहामध्ये 7व्या दिवशी परीक्षिताला दिव्यगती प्राप्त होते. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी शुकमुनी लग्नाची कथा सांगतील. पटेल का हो कोणाला? एकनाथ महाराज म्हणतात, हे लग्नाचं वर्णन वाटलं तरी ते जीवाचं शिवाशी कसं मिलन होतं त्याची ही कथा आहे. हे सविस्तर सांगण्यासाठी एकनाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर हा स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे. आपण भागवत पुराणमधल्या केवळ रुक्मिणीनं भगवंतांना पाठवलेल्या पत्राचा थोडा विचार आज करणार आहोत. श्रवण भक्तीनं रुक्मिणी भक्ती मार्गाच्या अत्युच्च शिखरावर कशी जाते याची ही कथा आहे. त्यासाठी लागणारा संयम, व्रतावर असलेली श्रद्धा आणि भगवंतांच्यावरचा अपार विश्वास अंतरी बाळगून रुक्मिणी भगवंतांच्याकडं पहिल्या 4 श्लोकामध्ये आपली मनोकामना व्यक्त करते आणि नंतरच्या 3 श्लोकामध्ये या कार्याकरता भगवान श्रीकृष्णांना काय अडचणी येतील, काय समस्या उद्भवतील यांचा विचार करून त्या समस्या, त्या अडचणी दूर करण्याकरता योग्य त्या सूचना देते आणि मार्गदर्शन करते. रुक्मिणी आपली मनोकामना व्यक्त करते, म्हणजेच नवविधा भक्तीमधली शेवटची भक्ती आत्मनिवेदनचा ती आश्रय घेते आणि आपलं जे काही ध्येय आहे की जे सगळ्यांच्याच जीवनाचा अंतिम ध्येय काय आहे तेच म्हणजे भगवंतांशी एकरूप होणं हे रुक्मिणी साध्य करून घेते. साधकाच्या जीवनामध्ये येणारी वादळं, संकट त्यावर साधकांनी संयमानं, श्रद्धेनं, विवेकानं मात करून भक्ती मार्गामधील अत्युच्च शिखर कसं गाठावं याचं मार्गदर्शन करणारं हे पत्र रुक्मिणीनं श्रीकृष्णाला लिहिलेलं आहे. जगातलं ते पहिलं प्रेमपत्र मानलं जातं. रुक्मिणीने लिहिलेल्या या पत्रामध्ये केवळ 7 श्लोक आहेत, पण या 7 श्लोकांच्या शब्दरचनेत इतका प्रभाव आहे, इतका गूढ अर्थ आहे की त्या शब्दांच्या प्रभावानं श्रीकृष्ण त्वरित रुक्मिणीकडं निघाले आणि तिचा स्वीकारही केला. लौकिक अर्थाने मुलींना त्यांच्या इच्छेनुसार चांगला पती मिळावा यासाठी रुक्मिणी पत्राचं मुली पठण करतात. पण आज आपण हे ऐकण्याचा मग काय उद्देश आहे? आपण तर सर्व संसारातील भोगांनी तृप्त झालेले आहोत. आता आपली एकच मनोकामना आहे, अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांत तव सान्निध्यम देहि मे परमेश्वरम. भगवंतांनी आपला हात धरून आपल्याबरोबर घेऊन जावं, भक्ती मार्गातलं अत्युच्च शिखर आपल्याला गाठता यावं यासाठी आपण रुक्मिणीच्या पत्राचं पठण करावं. रुक्मिणीच्या या पत्राला कोणतंही उत्तर न देता त्वरित श्रीकृष्ण धावत तिच्याकडे गेले. ही क्रियारूपानं झालेली प्रतिक्रिया आहे, म्हणून या पत्राला अत्यंत महत्त्व आहे. यामधून अक्षरांची, शब्दांची तीव्रता इतकी जाणवते की त्यावेळेला शब्दांच्या पेक्षा कृतीला महत्त्व आहे हे श्रीकृष्णाने ओळखलं आणि ती योग्य ती कृती त्यांनी केली. म्हणून या पत्राची पार्श्वभूमी पाहणं हे महत्त्वाचं आहे. परीक्षित राजा विचारतो, मुनिवर्य, आम्ही ऐकलं आहे की भगवान श्रीकृष्णाने भीष्मक नंदिनी रुक्मिणी देवीशी राक्षस विधीने विवाह केला. मी हे सविस्तर ऐकू इच्छितो की भगवान श्रीकृष्णाने कोणत्या प्रकारे रुक्मिणी हरण केले. अत्यंत प्रसन्नपणे श्रीशुक म्हणतात, राजन, महाराज भीष्मक विदर्भ देशाचा अधिपती होता. त्याला 5 पुत्र आणि एक सुंदर कन्या होती. मोठा मुलगा रुक्मी आणि सगळ्यात शेवटची कन्या रुक्मिणी होती. रुक्मिणी म्हणजे महान
तेजस्वी सुवर्णकांती असलेली मुलगी भीष्मकाच्या दरबारात येणाऱ्या ब्राह्मणांच्याकडनं, विद्वानांच्याकडनं, ऋषीमुनींच्याकडनं, अनेक शूर राजांच्याकडनं, अतिथींच्याकडनं श्रीकृष्णाचं सौंदर्य, श्रीकृष्णाचा पराक्रम, श्रीकृष्णाचं ऐश्वर, श्रीकृष्णाची कीर्ती, श्रीकृष्णाच्या लीला, श्रीकृष्णाचं गुणवर्णन रुक्मिणीच्या कानी सतत पडत असे. भगवान श्रीकृष्णांच्या गुणवर्णनाच्या श्रवणानं तिच्या मनामध्ये श्रीकृष्णांच्या बद्दल स्नेहभाव निर्माण झालेला होता. वारंवार श्रीकृष्णांचं गुणवर्णन ऐकून रुक्मिणीच्या मनातील श्रीकृष्णाबद्दलचा स्नेहभाव वाढला, प्रेमभाव निर्माण झाला. रुक्मिणी सतत श्रीकृष्णाचा विचार करायला लागली. श्रीकृष्णांच्या बद्दलच्या सतत चिंतनानं, मननानं श्रीकृष्णाबद्दलचा प्रेमभाव दृढ झाला. नंतर तो दृढतम झाला. श्रीकृष्णाबद्दलची प्रियत्वाची अत्यंत तीव्र भावना निर्माण झाली आणि भक्तिशास्त्रानुसार ज्याच्याबद्दल अत्यंत प्रियत्व वाटतं त्याला आपलं सर्वस्व देऊन टाकावं असंच वाटतं. हीच प्रियत्वाची अंतिम अवस्था पतित्वामध्ये विलीन होते. आपण आपल्याला भोग्य मानतो आणि प्रियतम भोगता आहे अशी कल्पना करतो. म्हणूनच रुक्मिणीनं मनोमन ठरवलं की माझे पती श्रीकृष्णच होतील, दुसरं कुणीही नाही. खरं म्हणजे रुक्मिणीने अद्याप श्रीकृष्णांना पाहिलेलं नाही. श्रीकृष्णाचं गुणवर्णन, लीलावर्णन, पराक्रमाचं वर्णन ऐकून रुक्मिणीच्या मनामध्ये निर्माण झालेल्या दृढतम प्रेमभावनेनं रुक्मिणीनं श्रीकृष्णच माझे पती होतील असं ठरवलं. हा श्रवण भक्तीचा महिमा आहे. रुक्मिणीचा मोठा भाऊ आहे रुक्मी. हा शिशुपाल, दंतवक्र, पौंड्रक, जरासंध यांचा मित्र आहे. हे सगळे कृष्णद्वेष्टे आहेत. त्यामुळे त्यांच्या संगतीत असलेल्या रुक्मीला आपली बहीण शिशुपालसाठीच योग्य आहे असं वाटतं. अत्यंत हेकेखोर स्वभाव असल्यामुळं सर्वांचा विरोध पत्करून रुक्मी आपल्या बहिणीचा विवाह शिशुपालशी ठरवतो आणि 4 दिवसांनी विवाह होईल असं जाहीरही करतो. भीष्मक सुद्धा आपल्या मुलाला या बाबतीत विरोध करू शकत नाहीत. पण रुक्मिणी मात्र हे ऐकून एकदम उदास झाली. पती म्हणून ज्याचा ती विचार करत होती तो मिळाला नाही तर पुढील आयुष्य दुःखात जाईल याची तिला जाणीव झाली. धावपळ करून तिने एक पत्र लिहिलं आणि ते पत्र श्रीकृष्णाला देण्यासाठी अत्यंत विश्वासपात्र अशा सुदैव ब्राह्मणाच्या हाती दिलं. भागवतामध्ये ब्राह्मणाचं नाव सांगितलेलं नाही, पण नाथ महाराजांनी सुदैव ब्राह्मण म्हणलेलं आहे, म्हणूनच सुदैव ब्राह्मण म्हणायचं. सुदैव ब्राह्मण रात्रभर प्रवास करून द्वारकेला श्रीकृष्णांना भेटायला पोचला आणि त्यांच्या राजमहालात जेव्हा ते गेले तेव्हा श्रीकृष्ण सुवर्ण सिंहासनावर बसलेले होते. अत्यंत सुंदर ऐश्वर्य संपन्न श्रीकृष्णाला पाहून सुदैवांना मनोमन वाटलं की श्रीकृष्णच रुक्मिणीसाठी योग्य वर आहे. श्रीकृष्णाने पाहिलं की दारात ब्राह्मण आलेला आहे. त्वरित त्यांनी सिंहासनाचा त्याग केला. पळत येऊन पुढं ब्राह्मणाचा हात धरून सुदैवांना सिंहासनावर बसवलं. त्यांची पाद्यपूजा केली. सुदैवाच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला. नंतर त्याच्या भोजनाची, विश्रांतीची व्यवस्था केली. विश्रांती झालेली असणार म्हणून श्रीकृष्णाने सुदैवांचे पाय चेपून त्यांना उठवलं आणि सगळं कुशल आहे ना, काय काम आहे ते विचारलं. तेव्हा सुदैवने रुक्मिणीनं दिलेलं पत्र श्रीकृष्णांना दिलं आणि रुक्मिणीच्या विवाहाबद्दल सांगितलं. पण श्रीकृष्णाने रुक्मिणीच्या भावना काय आहेत हे समजण्यासाठी सुदैवांनाच पत्र वाचायला सांगितलं आणि सुदैव पत्र वाचायला सुरुवात करतात. म्हणतात, देवा, रुक्मिणी म्हणते, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विविरैर्हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशति चित्तम पत्रपम मे.
हे त्रिभुवन सुंदरा, ऐकणाऱ्यांच्या कानामार्फत आपले गुण ज्यांच्या हृदयात प्रवेश करून त्यांचे तीनही ताप दूर करतात, तसंच आपले रूप डोळे असणाऱ्या जीवांच्या डोळ्यांना सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देतात. असे आपले गुणवर्णन, सौंदर्यवर्णन ऐकून हे अच्युता, लाज सोडून माझ्या चित्तानं आपल्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. रुक्मिणी श्रीकृष्णाला म्हणते, तुम्ही भुवन सुंदर आहात, म्हणजे त्रिभुवनात सुंदर आहात. खरं म्हणजे रुक्मिणीने अजूनही श्रीकृष्णांना बघितलेलं नाही, केवळ त्यांचं वर्णन ऐकलेलं आहे. मग न बघताच रुक्मिणी श्रीकृष्णाला कोणत्या अर्थानं सुंदर म्हणते? सौंदर्य म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे. सौंदर्य दोन प्रकारचं असतं, रूपात्मक सौंदर्य आणि गुणात्मक सौंदर्य. रूपात्मक सौंदर्य हे सतत बदलत असतं, ते अनित्य असतं. रूपात्मक सौंदर्य हे गुणात्मक सौंदर्यापेक्षा कनिष्ठ प्रतीचं असतं. गुणात्मक सौंदर्य हे कायम टिकतं, नित्य असतं. म्हणूनच गुणात्मक सौंदर्याची चर्चा कोणत्याही काळी आनंदी वृत्तीनंच करायला लागते. म्हातारपण सुखानं जावं वाटत असेल तर गुणात्मक सौंदर्यच हवं. जी मंडळी आपल्या गुणाने विश्वव्यापक बनतात, त्यांच्या गुणांची चर्चा सर्वत्र असते. अशा मंडळींच्या कीर्तिरूप शरीराला म्हातारपण कधीही येत नाही. रुक्मिणीने इथं दोन्ही सौंदर्यांची चर्चा केली आणि त्यांची व्याख्या केली आहे. ज्यांच्या गुणांच्या श्रवणानं त्रिविध तापांची निवृत्ती होती ते गुणात्मक सौंदर्य, ज्यांच्या गुणांच्या श्रवणानं आनंद होतो ते गुणात्मक सौंदर्य, आणि ज्यांच्या दर्शनानं संपूर्ण विश्वाचं सौभाग्य आपल्या वाट्याला येतं ते रूपात्मक सौंदर्य, ज्यांच्या दर्शनानं अखिलार्थ लाभ होतो ते रूपात्मक सौंदर्य. रुक्मिणी म्हणूनच सांगते की तुमचं गुणवर्णन ऐकून आमचे तीनही ताप नाहीसे होतात. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप आणि आधिदैविक ताप. मानसशास्त्राच्या नुसार आपलं चित्त जिथे एकाग्र होतं ते सुंदर असतं. श्रीकृष्णाकडे एकदा आपली दृष्टी गेली की तिथंच ती अडकते, माघारी येत नाही. हे श्रीकृष्णांचं मुख्य सौंदर्य आहे. परमात्म्यामध्ये मनाला, वृत्तीला बांधून ठेवण्याची शक्ती आहे, पण आपलं मन, आपली वृत्ती परमात्म्याकडे जायलाच तयार होत नाही. कारण मनाला ठाऊक आहे, एकदा तिथं गेलं ना की सगळं संपतं. तिथंच मनाची एकाग्रता होते. सगळ्यांना एक वस्तू सुंदर वाटेल असं नाही. आपण पंढरपूरला जाणं म्हणजे महाभाग्य मानतो, पण पंढरपूरला नावं ठेवणारी अनेक माणसं आहेत. प्रत्येकाच्या बुद्धीनुसार, आवडीनुसार, स्वभावानुसार, परिमाणानुसार सौंदर्य जाणवतं किंवा नाही. आता नरसिंह रूपातलं भगवंतांचं रूप कुणाला आवडलंय? फक्त प्रल्हादाला. वानरांच्या दृष्टीने सीता सुंदर नाही, कारण सीतेला शेपूट नाही. पण सगळ्या वानरांना श्रीरामांना शेपूट नाही ह्याच्याबद्दल कोणताही आक्षेप नाही. श्रीराम सर्वांना नेहमीच सुंदर वाटतात. कृष्णाकडे बघाल तर तो काळा आहे, लबाड आहे, चोऱ्या करतोय, वस्त्र पळवतोय, भांडणं लावतोय, पळपूट आहे, तरीही कृष्ण सुंदर आहे. का बरं? तर आपण त्यांना एकनाथांच्या दृष्टीनं, ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं, तुकारामांच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. नच रुक्मिणी म्हणते, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते. यामध्ये कोणी श्रवण करावं याची चर्चा नाही आहे, पण रूपम दृश्याम दृश्यमताम अखिलार्थ लाभम यामध्ये कुणी बघावं याची चर्चा केली आहे. दृश्यमता म्हणजे ज्याला काय बघावं, कसं बघावं ते कळतं, तो डोळसांमधला डोळस हवा. असं जो रूप ज्ञानदृष्टीने पाहतो तो दृश्यमताम. भगवंतांच्या संदर्भात सौंदर्य हे त्यांचं स्वरूप आहे, तसंच त्यांची शक्तीही आहे. भगवंतांचं सौंदर्य रूप कसं आहे याच्याशी ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज यांचं काहीही देणं घेणं नाही. कारण त्यांना भगवंत जसे आहेत तसेच सुंदर आणि सौंदर्यवान वाटतात. म्हणून या सगळ्या संतांनी भगवंतांचं सौंदर्य पाहिलं आणि भगवंतांची स्तुती केली. म्हणूनच जगातलं सगळं सौंदर्य संतांच्या मागं धावत आलेलं आहे.
भगवंतांचं सौंदर्य संतांनी सांगितलं म्हणूनच आपल्या लक्षात आलं. आपल्याला भगवंत दिसत नाहीत कारण आपल्याला तेवढा अधिकार नाही, पण संतांनी भगवंतांना बघितलंय आणि त्यांचं वर्णन केलंय म्हणूनच भगवंत सुंदर आहेत हे आपल्याला समजतं. मोहिनी अवतारामध्ये भगवंताने आपलं सौंदर्य शक्ती म्हणून वापरलेलं आहे. विष्णू सहस्रनामामध्ये भगवंतांचं नाव सुंदर आहे. शंकराचार्य सांगतात, विश्वातील सकल सौभाग्य प्राप्ती ज्यांच्या वाट्याला येते तो सुंदर. परमात्म्याकडं सकळ सौभाग्य आहे, सौंदर्य आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलू. आणि म्हणूनच रुक्मिणी म्हणते, रूपम दृश्याम दृश्यमताम अखिलार्थ लाभम. हे त्रिभुवन सुंदरा, तुमचे गुण आमच्या कानावर पडतात आणि कानातून अंतःकरणात जातात आणि त्याचा परिणाम होतो हरतोंग तापम, म्हणजे तीनही तापांची निवृत्ती होते. श्रीकृष्णांचं गुण ऐकून तहान लागत नाही, भूक लागत नाही. श्रीकृष्णाचं रूप पाहून अर्थलाभ होतो, सकल धर्माची परमार्थाची प्राप्ती होते. खरंय का हे? रुक्मिणी असं म्हणतेय म्हणजे तसंच होत असणार, ते खरं असणार, कारण रुक्मिणी खोटं बोलत नाही. मग याची संगती कशी लावायची? माणसाला ताप होतात, ते कशामुळे होतात? तर पापामुळं. ताप हे कार्य आणि पाप हे कारण आहे. ज्या अंतःकरणात पापवासना असतात त्या अंतःकरणात भगवंतांचं गुणवर्णन श्रवण करताना कानावाटे ते गुणवर्णन अंतःकरणात जातात. तिथं पापवासना आणि भगवंतांच्या गुणश्रवणामध्ये अधिक प्राबल्य भगवंतांच्या गुणश्रवणाचं असल्यामुळं पापवासनांची निवृत्ती होते. अनेक आपल्याला मग काहीच ताप जाणवत नाहीत. दुसरा अर्थ असा, दुसरी संगती अशी की अज्ञानामुळं पाप घडतं, पापामुळं ताप होतो आणि भगवंतांचं गुणश्रवण कानावाटे अंतःकरणात जाऊन अंतःकरणाचा ताबा घेतात. तेव्हा तिथं अज्ञानाला जागाच राहत नाही, पापवासनांना जागा राहत नाही. त्यामुळं तिथनं पाप त्या क्षणी निघून जातं आणि पाप अज्ञान नष्ट झाल्याबरोबर तापही नष्ट होतात. म्हणूनच रुक्मिणी म्हणते, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान ते निर्विश्य कर्णविवरेर हरतोंग तापम. संत म्हणतात, भगवंतांच्या गुणश्रवणानं ते गुण कानाद्वारे अंतःकरणात पोचतात. त्या क्षणी आपल्याला भगवंतांचं ज्ञान होतं. भगवंतांच्या ज्ञानाने अंतःकरण भगवत रूप होऊन जातं आणि ज्यांचं अंतःकरण भगवत रूप होतं त्याला कोणताही ताप होत नाही. का? तर मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी निवृत्तीशी आले. आता या मनाला अंतःकरणाला कोणतीही प्रापंचिक विवंचना जाणून घेण्याचं कारणच राहत नाही. कोणत्याही विवंचनेमध्ये अंतःकरणावर आक्रमण करण्याची शक्तीच राहत नाही. त्यामुळं ताप होत नाही. यासाठीच भगवंतांच्या गुणश्रवणानं आपलं अंतःकरण भगवतरूप करा, म्हणजे भगवतरूप झालेल्या अंतःकरणाला तापाचा परिणाम होणार नाही. निर्विश्य कर्णविवरेर हरतुंग तापम. भक्तिशास्त्रानुसार संसार तापाने कठीण झालेलं अंतःकरण भगवंतांच्या गुणश्रवणाने वितळायला लागतं, द्रवरूप व्हायला लागतं. द्रवरूप पदार्थांचा नियम आहे, खालारा धावे पाणी, द्रव उताराकडेच वाहतं. यानुसार द्रवरूप झालेल्या अंतःकरणाचा प्रवाह खाली म्हणजे भगवंतांच्या चरणाकडं प्रवाहित होतो आणि ज्या क्षणी त्या द्रवरूप अंतःकरणाच्या प्रवाहाचा भगवंतांच्या चरणांना स्पर्श होतो त्या क्षणी त्यामध्ये भगवंत चरणांचा रंग मिसळतो. एकच रंग होतो, तो पांडुरंग. हीच आपल्या जीवनाची कृतार्थता आहे. एकदा अंतःकरण पांडुरंग झालं की त्याला इतर कोणताही रंग स्पर्श करू शकत नाही. मग काहीही ताप जाणवत नाहीत, भूक जाणवत नाही, तहान जाणवत नाही, सगळा आनंदी आनंद होतो. म्हणून रुक्मिणी म्हणते, निर्विश्य कर्णविवरेर हरतोंग तापम. असाच परिणाम रूपम दृश्याम दृश्यमताम अखिलार्थ लाभम मध्ये होतो.
आता इथं पाहणारा विशेष कोण आहे याचा विचार करा. जर काही बघायचं नसेल तर आपण डोळे बंद करून घेऊ शकतो, पण ऐकण्याच्या बाबतीत मात्र आपली आगतिकता आहे, कारण आपल्याला कान बंद करता येत नाहीत. पण बघण्याच्या बाबतीत आपण डोळे बंद करू शकतो. बघण्याच्या बाबतीत विवेक आहे, विवेक असावा लागतो. म्हणूनच दृश्यमताम या शब्दाची योजना केलेली आहे. ज्याने योग्य अयोग्य, धर्म अधर्म, नीती अनितीचं ज्ञान आहे, असे हे दृश्यमताम आहेत. अशा दृश्यमताम मंडळींनी तुमचं रूप पाहिलं तर त्यांना अखिल अर्थाचा लाभ होतो. भगवंतांच्या रूपदर्शनानं अर्थ म्हणजे चारी पुरुषार्थांची, धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होते. भगवंतांचं दर्शन होणं हाच मानवी जीवनाचा धर्म आहे. म्हणूनच रूपम दृश्याम दृश्यमताम अखिलार्थ लाभम असं रुक्मिणी म्हणते. माऊली काय म्हणतात? देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणी मुक्तीचारी साधी येल्या. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. आणि यामुळंच रुक्मिणी म्हणते, त्वय्यच्युता विशती चित्रमपत्रपमे, माझं चित्त लज्जा सोडून तुमच्यामध्ये प्रविष्ट झालेलं आहे. भाषा काय आहे बघा. आणि कोण बोलतं हे? लज्जा कुणी ठेवावी, लज्जा कुणी ठेवू नये, लज्जा केव्हा ठेवावी आणि केव्हा ठेवू नये याचेही काही नियम आहेत. लाज बाळगली तर गणिका नष्ट होते, लाज सोडली तर कुलस्त्रिया नष्ट होतात. आहार विहार पोशाख करताना लाज बाळगली पाहिजे, निषिद्ध कर्म करताना लाज बाळगली पाहिजे. म्हणूनच चित्रमपत्रपमे या शब्दाने रुक्मिणीच्या मनाची अवस्था कशी आहे हे तिला सांगायचंय. त्रपा म्हणजे लाज, अपगता त्रपा यस्मा म्हणजे माझी लाज मला सोडून चालली आहे. असं का म्हणते रुक्मिणी? वास्तविक मी हे करायला नको आहे, पण काही परिस्थितीमुळं मला हे निंद्य कर्म करावं लागतंय. तेव्हा लाज वाटणं एवढ्यासाठीच महत्त्वाचं आहे की अशी वेळ पुन्हा आपल्यावर येऊ नये. या लज्जेपोटी त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी लज्जेचा विचार आहे. रुक्मिणी म्हणते, मी कुलीन स्त्री आहे, सलज्ज राजपरिवारातली स्त्री आहे. इथं प्रत्येक कृती, प्रत्येक व्यवहार, प्रत्येक विचार हा प्रतिष्ठेचा विचार करून केला जातो. तरी सुद्धा माझं चित्त लज्जा सोडून तुमच्यामध्ये प्रविष्ट होत आहे. यावरून तिच्या भावनांची तीव्रता श्रीकृष्णाला कळावी अशी तिची इच्छा आहे. लाज का वाटते रुक्मिणीला? म्हणजे अजूनही रुक्मिणीची कृष्णाची भेट झालेली नाही आहे. त्यामुळे कृष्णाच्या मनात रुक्मिणीबद्दल काय भावना आहेत हे तिला माहीत नाही आहे. आणि तरीसुद्धा ती हे पत्र लिहिण्याचं धाडस करते आहे. त्या अर्थी माझ्या चित्तानं लाज सोडली आहे म्हणून तिला लाज वाटत आहे. त्या काळच्या रूढीनुसार आई वडील बंधूंनी तिचा विवाह शिशुपालशी ठरवलेला आहे. त्यामुळं कुलीन कन्येप्रमाणे रुक्मिणीनं शिशुपाललाच वरलं पाहिजे हे शास्त्र संमत आहे. सुद्धा ही शास्त्र मर्यादा हा रिवाज मोडून माझं मन तुमच्यामध्ये प्रविष्ट होत आहे, हेच लाज सोडण्याचं कारण आहे. अजून ज्या कन्येचा विवाह झालेला नाही पण ती उपवर आहे, ही कन्या भगवंतांनाच आपला पती मानते. भगवंतांनाच आपलं मन समर्पित तिनं केलेलं आहे. इतर कोणाचाही ती पती म्हणून विचार सुद्धा करत नाही. जी भगवंतांशी अनन्य भावाने राहते. भक्तिशास्त्रात तिला स्वकीया कन्यका परकीया असं म्हणतात. म्हणजे ही भगवंतांची स्वकीया कन्यका परकीया पत्नी आहे. अनेक भक्तिशास्त्रानुसार जगामध्ये भगवंत हा एकच पुरुष आहे, बाकी सगळं स्त्रियाच आहेत. पुरुष म्हणजे पुरुषार्थ संपन्न असणं. त्यामुळे जगातील सर्व भक्त भगवंतांच्या पत्नीच आहेत. रुक्मिणी म्हणते, सध्या मी स्वकीया कन्यका परकीया पत्नी या भूमिकेत आहे, म्हणून माझं चित्त लाज सोडून तुमच्यामध्ये प्रविष्ट होत आहे. रुक्मिणी म्हणते, त्वय्यच्युता. आता रुक्मिणी भगवंतांना श्रीकृष्णांना अच्युत नावानं संबोधते आहे. अगोदर
त्रिभुवन सुंदर म्हणलं, नंतर सुंदर म्हणलं, आता अच्युत म्हणते. अच्युत म्हणण्याचा उद्देश काय असेल? ज्याला कधीही खाली येणं नाही तो अच्युत. जो आहे त्या परिस्थितीत तसाच राहतो, खालच्या पातळीवर येत नाही, तो अच्युत आहे. च्युत म्हणजे नष्ट होणं, निवृत्त होणं. भगवंत तसे नाहीत, कारण ते नित्य आहेत, सत्य आहेत, त्यांच्यामध्ये कधी परिवर्तन नाही. माझं चित्त अच्युतामध्ये प्रवेश करत आहे. आपलं चित्त ज्या विषयाकडे जातं त्या विषयाचा आकार धारण करतं. म्हणजे आता माझं चित्त अच्युत स्वरूपाला प्राप्त झालं आहे. त्यामुळं माझ्या चित्तात, माझ्या मनात, विचारात यापुढं कोणताही बदल होणार नाही, परिवर्तन होणार नाही, हे रुक्मिणीला ठासून सांगायचं आहे. म्हणून तिनं अच्युत नावानं संबोधलं आहे. माझं चित्त लाज सोडून तुमच्यामध्ये प्रविष्ट झालंय. त्यामुळं माझं चित्त आता अपरिवर्तनीय अच्युतच झालेलं आहे. त्यामुळं शिशुपाल किंवा कुणीही मोठा राजा मी सर्वश्रेष्ठ आहे, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असा सांगणारा आला, तसं मला समजवलं, तरीही माझं चित्त तुमच्यापासून ढळणार नाही, कारण माझं चित्त आता अच्युत झालेलं आहे. यासाठी अच्युत नावानं श्रीकृष्णाला संबोधलेलं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मुलीला 4-5 मुलांची स्थळं आलेली असतात, पण लग्न तर एकाशीच करायचं असतं ना. पण मुलीला एकाचं घर आवडतं, दुसऱ्याचं रूप आवडतं, तिसऱ्याची कमाई आवडती, चौथ्याची नोकरी आवडते. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी जरा भांडण झालं तर त्या मुलीला वाटतं, अरे आपला निर्णय चुकला की काय, याच्यापेक्षा मी त्या तिसऱ्याशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं, असं तिच्या मनात येतं. आपण फसलोय असं तिला वाटतं. विचारांच्या मध्ये असा बदल होतो. रुक्मिणी सांगती, माझा निर्णय चुकलेला नाही, तुमच्यामध्ये माझ्या चित्तानं प्रवेश केल्यामुळं त्याला आता अच्युत स्वरूप आलेलं आहे. त्यामुळं माझ्या निर्णयात, माझ्या चित्तात तुमच्याबद्दल च्युती नाही, कोणताही बदल होणार नाही. आता माझं मन, माझं चित्त तुमच्यापासून कुठंही दूर जाणार नाही, तुम्हाला सोडून जाणार नाही, मी तुमच्याशी अनन्य आहे, हे दाखवण्यासाठी रुक्मिणी अच्युता असं म्हणलेली आहे. एकाचाच स्वीकार करणं ही अनन्यता आहे. अनन्यांश्चिंतयन्तो माम ये जनां पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. हे तर आपलं भगवंता वचन आहे, प्रतिज्ञा आहे. त्यामुळं यापुढं मी तुमची अनन्य असल्यामुळं माझी सर्व जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळं आपण मला बरोबर घेऊन जाणं हे तुमचं कर्तव्यच आहे. आणि तरीही जर माझं लग्न शिशुपाळशी झालं तर माझा नाही, तर तो तुमचाच दोष आहे. आता माझी जबाबदारी ही तुमची जबाबदारी झाली आहे, हे भगवंतांना कळावं म्हणून रुक्मिणीनं अच्युता असं संबोधलेलं आहे. त्यानंतर रुक्मिणी म्हणते, कात्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्या वयो द्रविण धाम अभिरात्म तुल्यम धीरापती कुलवती न वृणीत कन्या कालेंद्र सिंह नरलोक मनोभिरामम. हे मुकुंदा, कुल, शील, रूप, विद्या, वय, द्रव्य, धाम अशा बाबतीत अद्वितीय असलेल्या आणि सर्वांचं मन मोहणाऱ्या आपल्याला कोणती धैर्यशील आणि कुलवती अशी श्रेष्ठ कन्या विवाहकाली पती म्हणून वरणार नाही. रुक्मिणीला श्रीकृष्णांशी विवाह करायचा आहे, पण विवाह होण्यामागे काही शास्त्र आहे, ते सगळं बघायला लागतं. असं केलं तरच त्या विवाहाला मान्यता मिळते. विवाह करण्याकरता, मैत्री करण्याकरता दोघांच्या मध्ये काहीतरी समान हे असावंच लागतं, तरच मैत्री किंवा विवाह होऊ शकतो. दरिद्री माणूस राजाचा सखा होऊ शकत नाही, मूर्ख माणूस विद्वानाचा सखा होऊ शकत नाही, षंड व्यक्ती योद्ध्याचा मित्र होऊ शकत नाही. हा द्रुपदांनी सांगितलेला नियम आहे. हाच नियम लग्नासाठी सुद्धा लागू पडतो. रुक्मिणी म्हणते, हे मुकुंदा देवा, कुल, शील, रूप, विद्या, वय, द्रव्य, धाम या बाबतीत आपली बरोबरी कोणीही करू शकत नाही. आपण तर सर्व अर्थाने परिपूर्ण आहात. पण देवा,
मी तर तुमचीच झालेली आहे.